विजय बुबड आणि जबीर बुल्ला यांची टीम मैदानावरती 11 स्थान. श्रीराम देवळीचा विचार केला तर गौरव सुर्वे संघाचे संघ मालक आहेत. सनी कसबे गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील. हे षटक अत्यंत महत्त्वाचं. बाळासाहेब तटकरे यावेळेला आपण पाहू शकता मंचावरती. प्रथमेश पवार, सनी कसबे अपनी बॉलिंग मार्फत तैयार सामना करेंगे मंगेश वैती. स्लीप एक पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर एक मिड ऑफ पर खिलाड़ी. पहली गेंद पर आक्रमण किया, गेंद बाउंड्री की तरफ जा रहे, गेंद के नीचे खिलाड़ी आ रखे, ये कैच हो जाएगा. प्रयास अच्छा था, सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर चली गई. पहली गेंद पर सिक्सर. येस, थँक्यू डीजे. सुरुवात झाल्याने डावाचा पहिला चेंडू मंगेश वैटीसाठी अगदी स्लॉटमध्ये मिळाला आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला आणि सांगितले या मॅचमध्ये चांगलेच फलंदाजी करायचे आणि ही मॅच देखील रंगेल याचे संकेत देत असताना मंगेशच्या बॅटवरून एक मोठा फटका. षटकार. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात. षटकार येथे ऑन साईडला. असं वाटलं होतं क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल, झील होईल, परंतु त्यानंतर बॉल पोहोचला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि एक मोठा फटका. ज्या गोलंदाजाने आजच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली होती त्याच्या विरोधात परंतु सनी पुन्हा एकदा तयार होत असताना या गती कमी केली. आत येणारा बॉल मागे गेला, विकेट किपरला देखील बीट केलाय. एक धाव इथे प्राप्त होती. ही रणनीती राहिली. आधीचा बॉल थोडासा पुढे टाकला होता आणि त्यानंतर चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळते प्रशांतजी. बिल्कुल इस वक्त बहुत ही इंपॉर्टेंट मैच है और अच्छा बैटल है. पहली लेग ब्रेक गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया, बहुत अच्छा आक्रमण किया था, हमला किया था और गेंद को बाउंड्री के बाहर भेज दिया था. उसके बाद में सनी ने ऑब्र किया, बल्लेबाज शफल में थे, टेलीग्राम मिल गया. बहुत बढ़िया, बहुत ही अच्छी गेंदबाजी. एक मिनिट. शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री बापू ऐरे इथे येत आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. बापू ऐरे. सनी कसबे अपनी बॉलिंग मार्फत तैयार सामना करेंगे उमर. ये भी अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, गेंद बॉलर के बिल्कुल बाहर जाएगी. शानदार स्ट्रोक. मिळाले, सलामीला आला आणि अगदी मंगेश वैतीने ज्या पद्धतीने सुरुवात केली ती पार्टी आता जॉईन करत असताना उमर खानने देखील तडाखा दाखवला आणि षटकार ठोकलाय सनीच्या विरोधात. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला ताकद दाखवली आणि सुरुवात अतिशय दिमागदारपणे करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 13 धावा. सनी कसबे पुन्हा एकदा तयार. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. यावेळी आतमध्ये येणारा बॉल स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, बॉल आवाक्या बाहेर, बॉल चालले बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. रन मिळतील 4. उमर खानच्या बॅटमधून आतमध्ये येणारा बॉल आउटसाइड ऑफ थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये बॉल पाठवला. चौकार येतोय. आधीच्या बॉलवर षटकार ठोकला, त्यानंतर चौकार इथे वसूल केलाय, म्हणजे धावा येत आहेत. दिल मांगे मोर. बिल्कुल गोपी, जो इससे पहले गेंद थी थोड़ा आगे थी, अच्छी लाइन थी ऑफ स्टंप के बाहर. उसके बाद में मिडिल और एक सब पर गेंदबाजी की, उसका फायदा मिला बल्लेबाज उमर खान को. सनी कसबे अपने बॉलिंग मार्फत तैयार. और हवा में गेंद थी, बिल्कुल हवा में गेंद थी. यहाँ मौका था, सनी ने कैच छोड़ा. अपने फॉलो थ्रू में कैच लपकने की जरूरत थी. ये अच्छी गेंद थी. एक्शन रिप्ले देखे. दरम्यान या ठिकाणी सन्मान होतोय शिवसेना तालुका प्रमुख संदेश उर्फ बापू ऐरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी सचिन शेठ पाकळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. बापू ऐरे 11 फायटर संघाचे संघनायक, माजी संघनायक. खूप छान पद्धतीने 11 फायटर संघाने कामगिरी केली होती. विकी दरवळकर, बापू ऐरे आणि त्याचबरोबर नितीन दरवळकर. बापू, आपलं स्वागत आहे, वेलकम. सन्मान या ठिकाणी केला जातोय बापू ऐरे यांचा. यानंतर सन्माननीय प्रदीप चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
सन्माननीय संदेश आहिरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सचिन शेठ पाकळे यांना विनंती करतो. तर 20 धावा स्कोर कार्डवर पहिलं षटक इथे संपलं. या डावातलं चांगली सुरुवात करत असताना या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले गेले आणि त्यानंतर एक चांगला चौकार आपण पाहिला आणि एक चांगली सुरुवात करून देत असताना दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय. मंगेश वैद्य आणि त्याच्याबरोबर उमर खान आपल्या टीमसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, अतिशय चांगला फटका ऑन साईडला सजवला आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत असताना स्क्वेअर लेग मध्ये हा चौकार इथे सजवला होता. उमर खानच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर बॅकफुटला जात असताना पॉइंट मध्ये खेळा तिथे 2 धावा प्राप्त केले. पहिलं षटक संपले. धावसंख्या 20 बिनबाद. गोपी देखिए बहुत बढ़िया बल्लेबाज है, खास करके मंगेश वैद्य. इनकी तकनीक बहुत अच्छी है, शुरुआत कमाल की और सनी के पहली गेंद पर हमला किया था, छक्का अर्जित किया. उसके बाद में उमर खान ने इस पार्टी में एक बार फिर ज्वाइन हुए, उनके खिलाफ एक अच्छी रणनीति थी और स्क्वायर लेग की तरफ एक अच्छा स्ट्रोक. 3 बड़े स्ट्रोक आए इस पहले ओवर में. स्टार्ट अच्छा हुआ, ड्रीम स्टार्ट बल्लेबाजों के लिए. प्रथमेश ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, काफी ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और ऑफ स्टंप के बाहर जा रही है. वाइड बॉल का इशारा. उमर खान और बल्लेबाज मंगेश वैद्य. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता दीपकजी पवार अर्थात त्याचबरोबर बंधू यांना देखील पाहू शकता. क्रिकेट करता खूप चांगले योगदान. कदमों का इस्तेमाल किया, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया है. 1 रन लेने का मौका. अच्छी गेंदबाजी. प्रथमेश गोस्वामी बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर इस ओवर में. पहली गेंद वाइड बॉल था लेकिन इसके बाद में ये गेंद बिल्कुल बढ़िया थी. कदमों का इस्तेमाल किया, आंखों से दूर रखा, बल्लेबाज को बाजू खोलने का मौका नहीं मिला और पॉइंट पर एक अच्छा स्ट्रोक जरूर था, एक सिंगल मिला. अब मौका मिलेगा मंगेश वैद्य को यहाँ बल्लेबाजी करने का. नंदुरबार एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक टाकत असताना प्रथमेश गोसावी पहिला चेंडू त्यांनी वाईट टाकला आणि दुसरा बॉल अगदी बॉलर इथे फलंदाजाला फॉलो करताना पाहायला मिळाले आणि तिथे सिंगल प्राप्त केली. उमरने आता स्ट्रायकिंग येणार मंगेश. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथे टायमिंग जुळत नाहीये. अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळते. इथे सिंगल मेल मंगेशला आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 धावा. गोपी इस बार अगर देखें तो टीपा खाने के बाद घुमाव भी लाता, लेकिन गति ज़्यादा नहीं थी. गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई और बैकवर्ड खींच के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज मंगेश वैद्य. प्रमुख गेंदबाज के तौर पर प्रथमेश गोसावी गेंदबाजी कर रहे हैं. उमर खान ऑन स्ट्राइक. बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन है. वाइड यॉर्कर डाल रहे हैं, गति ज़्यादा नहीं दे रहे, नियंत्रण बहुत अच्छा है. पहले ओवर में सनी के खिलाफ रन जरूर बने, लेकिन इस ओवर में अगर देखें तो गोपी रन बनाने के लिए थोड़ा जूझना पड़ रहा है. मोमेंटम पहले ओवर में बल्लेबाजों की तरफ था, लेकिन प्रथमेश दबाव में बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेफ्ट ओव्हर दी विकेटने चांगला अँगल बनवत असताना चांगली लाईन येते सध्या दाखवते प्रथमेश गोसावी आणि अचूकता त्याच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये हात खोलले होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा लगाम लावलाय प्रथमेशने. धावा इथे काही रोखले आहेत आणि आता नेक्स्ट बॉलसाठी तो सज्ज होईल मंगेशच्या विरुद्ध. यावेळी खोलवट टप्प्याचा चेंडू कव्हर्समध्ये उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय. गोष्टांकी क्षेत्रामध्ये रन मिळतील 2 आणि या 2 धावांच्या जोरावर टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 26 धावा बिनबाद. प्रथमेश की ये गेंद अगर देखें तो बिल्कुल थोड़ा और ऑफ स्टंप के बाहर डालने की कोशिश की थी और फ्रंट फुट पर बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया. एक्स्ट्रा कवर क्षेत्र में डिक्लेयर क्षेत्र की तरफ गेंद चली गई. 2 रन. और एक बार फिर देखें हमारे स्क्रीन पर बापू आयरे. बापू आयरे आपका स्वागत है, वेलकम, दिल के गहराई से स्वागत है. इनकी एक छोटी कहानी मैं जरूर बताऊंगा. बापू आयरे, संदेश आयरे 11 फाइटर के कप्तान. और दोबारा अच्छी गेंद, वाइड यॉर्कर. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. बहुत अच्छी गेंद, बिंदी गेंद आई है और बढ़िया गेंदबाजी करते हैं प्रथमेश गोसावी. वाईड यॉर्कर इथे पेश केलाय. धावा रोखल्यात या ओव्हरमध्ये. प्रामुख्याने आपण प्रथमेशला जर पाहिलं, यंगस्टर खेळाडू, चांगले टॅलेंट या गोलंदाजाकडे नंदुरबार एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो आणि सध्या या ओव्हरमध्ये सेट बल्लेबाजांच्या विरोधात चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते प्रथमेश. पुन्हा एकदा तयार. मंगेशसाठी हा बॉल थोडासा बाहेर ठेवलाय, लाईन पिक केली आहे, कव्हर्स मध्ये उडवलाय, रन मिळतील 2. और ये अच्छा ओवर था. अगर बतौर गेंदबाज अगर बात करें तो प्रथमेश गोसावी ने बढ़िया गेंदबाजी की. आउट ऑफ द स्टंप, वाइड यॉर्कर, लेंथ गेंदबाजी, अच्छा मिश्रण था. 2 ओवर का खेल, 2 ओवर में रन संख्या अगर देखें तो टोटल बन गया 28 रन. व्यासपीठावरती आपण पाहू शकता या स्पर्धेच्या दरम्यान निश्चितच अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर
सचिन पाकळे ग्रुप, सचिन कात इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा पेंटाशेट पाकळे, त्यांच्याबरोबर दीपकजी पवार साहेब, सिद्धेश ब्रीत, त्यांच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे यादगार ठरली, ऐतिहासिक ठरलेली आहे, ते देखील आपण पाहू शकता. बापू आयरे त्यांच्या समेत आहेत. तर यावेळेला या मंचावरती आपण बघितलं तर हे मंच आता वजनदार झाले आपण पाहू शकता, कारण सातत्यानं या ठिकाणी या मंचावरती पाहुण्यांचं आगमन आपल्याला बघायला मिळतंय. 34 वर्षाची परंपरा असलेली स्पर्धा आहे. कोकणातील एक मुकुटमणी असलेली स्पर्धा आपण निश्चितच गोपी बघतोय. आणि आता या मॅचचा जर विचार केला तर 2 षटकांचे खेळ समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलका धाबा 28, 14ची सरासरी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा इथे खर्च केल्यात. प्रथमेश गोसावीने आणि आता तिसऱ्या ओव्हरसाठी पिंपरी चिंचवडचा जादूगर पाहायला मिळतोय. रोहन खरात हा खेळाडू देखील भरपूर लवकर मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी राहिली, पण तुझी चर्चा पण केली. व्यासपीठावर अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वच मान्यवर या विकेटरचा वापर भरपूर बाहेर टाकल्यावर अंपायर सिग्नल येतो वाईट बॉल. इथे लाईन थोडीशी खराब. रोहन खरातची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. अतिरिक्त धाबीने धावफलक फुडी चालली टीमची. टोटल स्कोर कार्डवर सध्या 29 धाबा. आणि एक दिग्गज क्रिकेटपैकी व्यक्तिमत्व आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतात. या सर्वांचंच या स्पर्धेमागे खूप भरपूर मोठं योगदान आहे आणि अशी मंडळी प्रत्येक दिवसात या स्पर्धेवर नजर ठेवून सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डीचं हे क्रीडांगण क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघाल्याने ते पहा. पुन्हा एकदा कटरचा वापर बीट केले उमरला आणि बॉल चाललाय थर्डमॅन मध्ये. तिथे सनी कसबी पाहायला मिळतोय. चांगला कटर ही खासियत राहिली रोहनची. अगदी कमी वयात मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असताना हा गोलंदाज सातत्याने चर्चेचा विषय राहिल्याने या मॅच मध्ये देखील आपल्या बोटांची जादू तो पेश करतोय. जगत सरकार के खिलाफ इन्होंने जो गेंदबाजी की थी और जो स्पेल डाला था कमाल का था, वायरल हुआ थे गेंदबाज. रोहन करात अपने बॉलिंग मार्फत तैयार है, सामना करेंगे बल्लेबाज मंगेश बैती. इस ओवर की अगली गेंद छोटी गेंद है, प्रहार करने का मौका और गेंद बाउंड्री की तरफ. 4 खिलाड़ी मौजूद है बाउंड्री लाइन पर, 1 रन देने का मौका मिला. यहाँ मौका था एक बार फिर अपने बाजू खोलने के लिए, लेकिन अच्छा कनेक्शन नहीं था. थोड़ी गेंद अगर देखे तो लेग स्टंप की तरफ थी और ज़्यादा छोटी गेंद थी तो इसके ऊपर प्रहार जरूर किया, लेकिन बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, बाउंड्री बहुत दूर है. डी स्क्वायर लेग और लॉन्ग लेग की जो बाउंड्री है वो भी बहुत दूर है. रोहन पुन्हा एकदा तयार. भरपूर बाहेर गेला. आतमध्ये येणारा इन कटर पेश केलाय. ओळखलं होतं फलंदाज बाहेर येईल. त्यानंतर रोहनची कलात्मकता पहा, काय चेंडू पेश केलाय. ही खासियत आहे या खेळाडूची. छोटा पॅकेट बडा धमाका. हा बॉल अतिशय अप्रतिम टप्प्यावर पाहायला मिळाला. टप्पा पडला, बॉल लगेचच आतमध्ये आला आणि बीट केलंय उमर खानला. लेग ब्रेक और ऑफ ब्रेक बहुत अच्छा करते हैं. इस बार उड़ा आसमान की तरफ, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे और ये कैच होना चाहिए था. क्या छोटा है, क्या छोटा, सपना टूटा मुकद्दर रूटा. फंसाया था रोहन ने, लेकिन क्या अमित तांबे ने क्या छोड़ा है. बिल्कुल अमित तांबे पहले वो चले गए थे बाउंड्री की तरफ, देखा कि गेंद बहुत आगे है, उसके बाद में जजमेंट अच्छा नहीं था. बिल्कुल ज्यादा आगे गेंद, देखिए एक बार हवा में गेंद है, थोड़ा राइट साइड की तरफ भाग गए, रनिंग कैच लेना चाहते थे लेकिन दूर रही गेंद, उनके हाथों से दूर रही और ये बहुत बड़ा कैच छोटा है. एका मोठ्या खेळाडूचा झेल तुम्ही इथे सोडला आणि त्यानंतर पहा एक पाय खाली वाकवल्याने बॉल फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंगेशच्या बॅटमधून धमाका षटकार. अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन. लेग ब्रेक गेंद थी, जल्दी भाप लिया था, पढ़ लिया और उसके बाद में जल लिया बाउंड्री लाइन के बाहर. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए गेंद. अच्छा स्ट्रोक मंगेश वैती का. देखिए सनी के खिलाफ एक अच्छा स्ट्रोक था, इसी तरह से लेग ब्रेक गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया और गेंद को भेज दिया था बाउंड्री लाइन के बाहर. उसके बाद में अगर देखें तो दोबारा लेग ब्रेक गेंदबाज रोहन खरात की तरफ से, तो उसके ऊपर भी प्रहार किया गया. आक्रमण बल्लेबाज मंगेश वैती का. बापू अरे आपलं स्वागत आहे मंचावरती. आपण त्यांना पाहतोय. तर गोपी, ज्यांच्यामुळे मी मुंबईत जाऊ शकलो अशी 2 माणसं आहेत, त्यांच्यावरती निश्चितच मी चर्चा करेन. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, आंखों से दूर रखेंगे तो वजीद उतना फायदा मिलेगा. ये अच्छी गेंद थी, बल्लेबाज सफल हुए थे, टेलीग्राम मिल गया था और गेंद को थोड़ा और ऑफ स्टंप के बाहर रखा. लेंथ अगर देखे तो बहुत बढ़िया थी और गति ज्यादा नहीं थी. अच्छी गेंद थी गेंदबाज रोहन द्वारा. या ओव्हरमध्ये धावा आल्यात प्रशांतजी. एक षटकार ठोकला गेला, एक झेल देखील सुटला.
उमर खानचा झेल ज्यावेळी सोडला अमित तांबेनी त्यानंतर त्यांनी डोक्याला हात लावले. त्याला माहिती आहे उमर खान एक विस्फोटक फलंदाज ठरू शकेल, पण तो हा झेल या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट देखील होऊ शकेल. दुसऱ्या षटकात धावा रोखल्या होत्या. तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर पुन्हा फलंदाजांनी कमबॅक केले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद. काम करतोय गोपी, त्यामध्ये निश्चितच नवी मुंबईचा दरवाजा उघडण्याचं काम बापूने केलं, बापू ऐरेने. परंतु मुंबईच्या प्रवासामध्ये जात असताना आमदार शेखर निकम साहेबांनी केलेली मदत 4 वर्ष सातत्यानं कधी विसरणार, कोण विसरणार. तर निश्चितच बापू ऐरे आणि आमदार शेखर निकम साहेब यांचे फार मोठं योगदान राहिलेले आहे आमच्या या छोटेकारी प्रवासामध्ये. त्यामुळे बापू ऐरे तुमचे मनापासून धन्यवाद, आमदार शेखर निकम साहेबांचे देखील मनापासून धन्यवाद. आपल्यामुळे हा प्रवास थोडासा सुखकर झालेला है. प्रथमेश गोस्वामी इस वक्त अपने पर बॉलिंग मार पर तैयार. स्कोर अगर देखो तो रन संख्या 39 रन. हवा में उछाला, गेंद बॉलिंग की तरफ जा रही है, क्या बात है, कड़क शॉट, 6 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक. गोसावी ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला बॉल पुढे टाकला आणि अगदी स्लॉट मध्ये होता मंगेश वैदीच्या, तिथून त्याने पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारी ती ठोकलाय. ही ताकद आहे मंगेश वैदीची आणि त्याने 6 धावा ती वसूल केलेत. स्वागत केले प्रथमेश आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे चालली आहे. टीमची टोटल 45 बिनबाद. दुरुद्दीला मी पाहिले आपल्या मित्राबरोबर या ठिकाणी गप्पा मारत असताना तो गप्पांमध्ये रंगलाय आणि त्याचा मित्र आपण पाहू शकता. हा मित्र ऑस्ट्रेलियामध्ये गेला आणि त्यानंतर आता कृषी क्षेत्रासाठी काही भरीव कामगिरी करता येईल का त्यासाठी तो प्रयत्न करतोय. आणि बऱ्यापैकी आपण काय करतो तर आपल्याला डॉक्टर बनायचं असतं, आपल्याला इंजिनियर साई पाकडी मला वाटतं त्यांच्याबरोबर आहेत. इतके मंत्रमुग्ध झालेत, म्हणजे मग्न झालेत, म्हणजे त्यांना पाहणंही नव्हतं की त्यांच्यावरती कॅमेरा आहे. परंतु एक आपला इथला शेतकरी मित्र अर्थात कृषी क्षेत्रासाठी आमूलाग्र बदल करण्याकरता काहीतरी जाऊन अमेरिकेमध्ये किंवा विदेशामध्ये जाऊन या ठिकाणी करतोय. आणि शेती म्हणजे मला बऱ्याच जणांना वाटतं की आपण इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, परंतु तसं न करता अनिरुद्धने एक वेगळा मार्ग या ठिकाणी वेगळा मार्ग निवडला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खरं तर ऑस्ट्रेलियामध्ये तो आता शिक्षण घेतोय. विदेशामध्ये जाऊन यावेळेला पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पकडला झेल, मंगेशचा संपलाय खेळ. प्रथमेश गोसावीनं यावेळेला अप्रतिम गोलंदाजी केले, विकेट घेतोय. मिस्टेक मंगेश वैदीने गलती से मिस्टेक केली असं चित्र पाहायला मिळते आणि अगदी सापळा रचला होता तिथे तो बाद झाला. एक मोठी विकेट मिळते. सेट झाला होता मंगेश वैदी आणि त्यानंतर केलेली चूक फलंदाज बाद होतोय. 45 ला पहिला धक्का बसतोय श्रीराम निवळीला. अत्यंत महत्त्वाची विकेट यावेळेला गोपी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश गोसावी ज्यावेळेला तुमच्याकडे सुधीर साबळेसारखा गोलंदाज नाहीये आणि अशा वेळेला आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. राजेश सोटेसारखा यावेळेला गोलंदाज नाहीये आणि दोन्ही गोलंदाज आपण बघितलं तर तंदुरुस्त नाही आहेत, फिट नाही आहेत. आणि मला वाटतं या संघामध्ये म्हणजे सिद्धीचा संघ प्रत्यक्षात जेव्हा खेळतो तेव्हा त्यांच्याकडे आपण निश्चितच अनेक खेळाडू बघतो. त्यापैकी दत्ता पवार नाही आहे, त्यामध्ये आपण बघितलं तर सुधीर साबळे नाही आहे. 45 धाबा धापलकावरती आहेत. धापलका धाबा 45 अत्यंत महत्त्वाचं षटक आहे आपण या ठिकाणी पाहतोय. तर मोठे दिग्गज खेळाडू नाहीत. पिंटेशेठ पाकळे पुन्हा एकदा आपण पाहू शकतात. त्यानंतर दीपकदादा पवार या स्पर्धेला नवीन स्वरूप आपण पाहतोय, त्याच्यामागे सरांची फार मोठी भूमिका. त्यानंतर बंधू आपण पाहतोय अर्थात तिरुपती सावंडे संघाचे संघनायक. आणि आता धापलका धाबा 45 आहेत. 45 ला एक मोठी विकेट मिळाली. आता प्रीती जोशी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. प्रथमेशच्या विरोधात पहिला बॉल फेस करीत फुलटॉस बॉल, परंतु बाहेर टाकलाय. बॉल फुलटॉस होता परंतु बाहेर टाकल्यामुळे पंचांनी ती नक्कीच पंचाकडे पाहत राहिला. आशाभूत नजरेने फलंदाज प्रीती जोशी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. हा एक अँगल बनवून टाकत असताना थोडासा बाहेर बॉल त्यानंतर विकेट किपरच्या हातात गेलाय. हा बॉल येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 45. एक गडी बाद. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना श्रीराम निवडी हा संघ. प्रितेश पुन्हा एकदा तयार. इस ओवर की अगली गेंद
टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को ऑन सर पर खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही अच्छी गेंदबाजी प्रथमेश गोस्वामी द्वारा। और खास करके आज मंगेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, अपने टीम के लिए 26 रनों का योगदान दिया। इनके बल्ले से 3 शानदार सिक्सर आए थे, बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है। 26 धावा महत्वपूर्ण खेळी राहिली, चांगली सुरुवात करून देत आता मंगेश वैतीने आपल्या टीमसाठी, परंतु त्यानंतर एक खराब फटका, खराब शॉट सिलेक्शन तिथे तो बाद झाला, परंतु त्यानंतर कमबॅक कोणाचं होतंय ते प्रथमेशचं कमबॅक होताना पाहायला मिळतंय। हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक शिरू लोहारला आपण पाहतोय, बॉलवर पोहोचला आणि या दरम्यान सिंगल प्राप्त होते। एकच धाव इथे मिळते, सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा देखील इथे प्रयत्न यशस्वी होतो। एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर धावा देखील रोखल्या जातात। प्रशांतजी देखिए सेट बल्लेबाज को आपने आउट किया, खास करके बल्लेबाज मंगेश जो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, और उनके खिलाफ अच्छी गेंदबाजी प्रथमेश गोस्वामी की अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, कॉम बॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं। सामना करेंगे उमर खान। ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, मिड विकेट क्षेत्र में खेलना चाह रहे थे, गेंद आई लॉन्ग ऑन पर, शेरू ने गेंद को फील्ड किया, एक रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के पास। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 47 रन, एक विकेट के नुकसान पर। प्रीतेश जोशी और उमर खान मैदान के अंदर है, नंबर 3 पर प्रीतेश जोशी को मौका मिला है। ये अहम मुकाबला आप देख रहे हैं, दो टीमों के बीच 11 स्टार और श्री राम नेवली, दोनों तगड़ी टीमें हैं। और अब थोड़ी देर के बाद लकी ड्रॉचा धमाका अगदी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत, त्याची माहिती देवराजजी आम्हाला देत आहेत। आतापर्यंत षटकांचा विचार केला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 2 षटकं या ठिकाणी शिल्लक 30 मिनिटाची वेळ तुम्हाला दिली गेलेली आहे। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, गेंदबाजी करने के लिए रोहन करात, और टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद ले, व्हाइट बॉल का इशारा किया गया है। अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं, व्हाइट बॉल का इशारा करें। और अब एक बार फिर देखते हैं, रोहन थोड़ा सा पूछ रहे विकेट कीपर को, और अब टीवी अंपायर की तरफ इशारा किया गया। तो थोड़ी देर के बाद लकी ड्रॉ का धमाका और बहुत सारे इनाम आपको मिलने वाले हैं। और आज का ये 4था दिन, आज कोणते 16 भाग्यवान विजेते असणार त्याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे। नाविन्यपूर्ण उपक्रम पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये, 34वे पर्व या स्पर्धेचं, आणि या 4थ्या रात्रीत देखील अनेक भाग्यवान विजेत्यांना इथे बक्षीस मिळतील लकी ड्रॉच्या माध्यमातून। ही खासियत राहिली आहे, प्रत्येक दिवशी विविध पारितोषिके दिली जातात आणि आज देखील अनेक भाग्यवान विजेत्यांना पारितोषिक मिळतील। त्यामुळे दर्शक व मायबाप क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने इथे दाखल होतात। प्रेक्षक गॅलरी, आज एक नवीन प्रेक्षक गॅलरी देखील पाहायला मिळाली। त्यामुळे नाविन्य उपक्रम हे असेच प्रत्येक पर्वात आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि आता पंचांचा निर्णय येतोय, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉल बाहेर केलाय, त्यामुळे तिसऱ्या पंचांनी सांगितले हा बॉल वाईट बॉल आहे, एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल। आणि आता धाव संख्या स्कोर कार्डवर 48 धावा, रोहन तयार। यावेळी थोडीशी फ्लाईट दिली आहे, बॉल कव्हर्स मधून पाठवले, डिक्लेअर क्षेत्रामध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये रन मिळतील 2। गेंदों को रीड करने की जरूरत होती, तो बिल्कुल गेंदों को रीड करते हुए अच्छा स्ट्रोक बल्लेबाज उमर खान का, गेंद की पिच तक पहुंचे और गेंद को खेलते कवर क्षेत्र में, अच्छा स्ट्रोक उमर खान। रोहन इस पर अपनी बॉलिंग मार पर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, इस बार लेग ब्रेक खेलते ऑन साइड पर दे घुमा के खेल दिया है, बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बॉडी मिळतील 6। या षटकाराच्या मध्ये त्यांनी धाव संख्या 56 धावा, चांगली फलंदाजी, एक गडी गमावलाय, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सलामीला लावतो उमर खान आणि जबाबदारीचं क्रिकेट टोकीतोय, चांगल्या चेंडूंवर दुहेरी धावा प्राप्त करतोय, सिंगल देखील घेतोय आणि खराब चेंडूंवर मोठी फटकेबाजी देखील करतोय। ही खासियत आहे या खेळाडूची आणि तेच आपण पाहतोय सध्या प्रशांतजी मैदानाच्या आतमध्ये। खूप सुंदर पद्धतीने बॅटिंग मैदानावरती करत असताना उमर खान गोपी, खरं तर इथे खूप थंडी पडली आणि थंडी पडल्यानंतर अगदी कुणीतरी सांगितलं की आता एक अमृतोदय चहा होऊन जाऊ द्या, आणि तो चहा प्यायल्यानंतर जशी ऊर्जा मिळते ना, तशा पद्धतीने या ठिकाणी या कडकडीत थंडीत कडक शॉट खेळला उमर खाननं, आणि त्यामुळे ऊर्जा बॅटरला पुन्हा एकदा येईल। तो गोलंदाज रोहनवरती यामध्ये प्रचंड दबाव असेल।
अगदी बरोबर आपण या ठिकाणी उल्लेख केलात. उमर खान एक चतुर खेळाडू आहे, त्याला माहिती आहे कशा पद्धतीने चेंडू ते टाकले जातील. यात देखील आपण पाहिले रोहनच्या विरोधात मागच्या ओव्हरमध्ये देखील चांगली फलंदाजी राहिली होती आणि या ओव्हरमध्ये देखील आक्रमक पवित्रा घेतलाय, परंतु रोहन देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे, तो देखील कमबॅक करेल. यावेळी फुलल्लींचा बॉल बॉटमॅनचा वापर केला, ऑन साईडला दिशा दिली, डीपमध्ये क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. राहुल लोहार क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं, चांगली फिल्डिंग सिंगल इथे प्राप्त करत असताना आता टीमची धावसंख्या पुढे पोहोचली 57 धावा. एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मार्गक्रमण केलं जात आहे आणि अजून काही धावा गरजेच्या असतील जेणेकरून एक चांगले टार्गेट इथे सेट होईल. रोहन तैयार. इस बार ऑफ स्टंप किया, काफी बाहर जाते भी गेंद कंट्रोल नहीं था, लेग ब्रेक करना चाह रहे थे. और उमर खान की बात करें तो बॉल डिलीवर होने से पहले काफी ऑफ स्टंप के बाहर आते हैं, इसलिए आंखों से दूर रखने की कोशिश, लेकिन नियंत्रण नहीं है. सोच अच्छी थी, इंटेंट अच्छा था, दिशा पर कंट्रोल नहीं था. रोहन पुन्हा एकदा तयार होत असताना यावेळी देखील थोडासा बाहेर टप्पा पडला, परंतु त्यानंतर आतमध्ये आलाय. काय चेंडू इथे टाकलाय, अप्रतिम लाईन पाहायला मिळते. ज्या पद्धतीने फिंगर रोल करतो हा खेळाडू, त्यानंतर आपण पाहिलं तर कधी बाहेर जाणारे चेंडू आतमध्ये येणारे चेंडू सातत्याने टाकत असतो आणि पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळी फुलल्लींचा बॉल होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा वापर करत असताना मिडऑनला दिशा दिली, अमित तांबे बॉलवर पोहोचेल, तिथे सिंगल मिळते. उमर खानचा झेल देखील सोडला गेला होता आणि त्यानंतर उमर खानने चांगलीच फलंदाजी केली आणि या डावामध्ये आपल्या टीमसाठी तो सध्या एक प्रमुख फलंदाज म्हणून फलंदाजी करत असताना या टीमचा आधारस्तंभ पाहायला मिळतोय. बिल्कुल, रोहन ने बहुत अच्छा कमबैक किया. इनके खिलाफ आक्रमण हुआ था, हमला हुआ था, उसके बाद में एक वाइट बॉल जरूर है, लेकिन उसके बाद में कुछ बड़े स्ट्रोक नहीं आ रहे. इस बार उड़ा आसमान की तरफ, क्या जबरदस्त स्ट्रोक है. राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. गगनचुंबी छक्का उमर खान. बाद 65 धावा. शेवटच्या बॉलवरची कहाणी आपण पाहिली. आतमध्ये येणारा बॉल आणि अगदी बॅटचा फेस ओपन केला आणि ऑन साईडला भिरकावून दिलाय. उमर खानने हा षटकार इथे वसूल केलाय. षटकाची समाप्ती झाली. 65 धावा स्कोर कार्डवर, एक गडी बाद. तो दबाव बनाए रोहन करात के ऊपर, बहुत ही अच्छी बल्लेबाजी रही है बल्लेबाज उमर खान की. अब गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. निर्णायक ओवर का खेल, 5 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 65 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. को भी दूसरे विकेट के लिए एक अच्छी साझेदारी. प्रीति जोशी का कंट्रीब्यूशन इतना अच्छा नहीं है, वो एक एंड पर उमर खान का खेल देख रहे हैं. डोमिनेट किया है पूरी तरह से उमर खान ने. मंगेश भाई ने 26 रनों के एक बहुत ही शानदार पारी खेली है. अब निर्णायक ओवर में गेंदबाजी करने का मौका मिलता है अंकित को. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. सामना करेंगे बल्लेबाज प्रीति जोशी. इस ओवर की अगली गेंद में उड़ा दिया ऑन साइड पर. यह भी करेक्ट शॉट है. एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआं है. एक तरफ कुआं, लगातार 2 सिक्सर आएंगे तो मिडलशेट पाकड़ी की तरफ से 5000 का इनाम है. लगातार 2 सिक्सर के लिए. कल अगर देखें तो लगातार 3 छक्कों के लिए. कल की बात करें तो बिल्कुल सिद्धेश ब्रीत इनकी तरफ से 51,000 का इनाम था. आज सुरेश पवार इनकी तरफ से 5,000 का इनाम था और इरफान मलिक ने वो लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा किया था. अच्छा स्ट्रोक, 1 बाउंस गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर. गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रन चौका. अंकितच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्या. प्रीती जोशीने पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, त्यानंतर चेंडू लाईन खराब होते आणि यावेळी सरळ पाठवलाय चौकाराच्या साठी. हा बॉल
विस्फोटक अंदाज पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने धावसंख्येने आता वेग पकडला. गिअर शिफ्ट होत असताना धावसंख्या पोहोचली. टीमची टोटल 76 धावा. इस बार टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद, अच्छी गेंद थी. निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. लगातार 3 सिक्सर के लिए विंटेज पाकले इनकी तरफ से 5000 का इनाम बल्लेबाज को जरूर मिल सकता है. और अब देखिए चैलेंज किया गया है. अंपायर ने टीवी अंपायर की तरफ इशारा किया. अब इस ओवर की बात में तो कितनी गेंदें शेष है वो भी देखा जाएगा. 3 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण है. ये डिसीजन पेंडिंग है, थोड़ा इंतजार सबको करना पड़ेगा. और टीवी अंपायर बिजी हो रहे. सह्याद्री शिक्षण संस्था के इस खूबसूरत मैदान पर आप देख रहे हैं एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. अगदी थोड्याच वेळात देवराज गरगटे, संदीप घाग ही मंडळी पुन्हा एकदा जॉईन होतील, कारण लकी ड्रॉची उत्सुकता सर्वांना आता लागलेली आहे. इथे अगदी चातक पक्षाप्रमाणे सर्वजण वाट बघतायत. मला टीव्ही लागेल का, मला रेफ्रिजरेटर लागेल का, मला बाईक मिळेल का, परंतु थोडी प्रतीक्षा करायला लागेल कारण या इनिंग मधले आता 3 चेंडू शिल्लक आहेत. हे 3 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. आणि त्यानंतर इथे बंपर प्राइस अर्थात लकी ड्रॉचा धमाका आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. गोपी कुछ देर के लिए इंतजार करना पड़ेगा. और अंपायर टीवी अंपायर थोड़ा बिजी हो रहे हैं. कीप रोलिंग की आवाज आ रही है. वाईट बॉलच्या विरोधात इथे अपील केले गेल्याने तिसऱ्या पंचांकडे निर्णय सध्या प्रलंबित असताना आता निर्णय देखील येईल आपल्या स्क्रीनवर. दूध का दूध और पानी का पानी. काय असेल या बॉलची कहाणी अगदी स्पष्ट होईल tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं. आणि आता पंचांचा निर्णय येईल या बॉलवर. फेअर डिलिव्हरी, पण त्यानंतर पहा उडवलाय बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आक्रमक पवित्रा षटकार. मार की बल्लेबाजी मैदान के अंदर. प्रमोशन देखील मिळालंय या इनिंग मध्ये. पुढे पाठवले 1 डाऊनच्या रूपाने मैदानात आला. त्यानंतर अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे सांगत असताना अगदी आक्रमक पवित्रतेने घेतले आणि चौकार षटकार ठोकत असताना प्रीती जोशीला आपण पाहतोय. धावसंख्या सध्या 82. अंकित तयार. अंकितचा हा चेंडू बाहेर टाकलाय टप्पा. तिथून विकेट किपरला बीट करून बॉल मागे गेलाय. तो पण एक चिकी सिंगल इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. एकदा इथे प्राप्त होईल. पंचांचा निर्णय तो 22च्या रूपाने धाव मिळते आणि 22च्या रूपाने मिळालेल्या धावेच्या मदतीने आता धावसंख्या 83. अंकित अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. निर्णायक ओवर चल रहा है. 11 स्टार और श्रीराम नेवली के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. श्रीराम नेवली गौरव सिर्वे इनकी टीम के ओनर. 11 स्टार जमीर मुल्ला, विजय बाबूबड़, अंकित. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाते हुए गेंद ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, लेकिन यह क्या होगा देखने वाली बात है. 1 रन मुकम्मल किया. 22 के तौर पर 1 रन मिलेगा. निर्णायक गेंद थी. विकेट कीपिंग इतनी अच्छी नहीं रही है और उसका फायदा टिप्पी चौधरी विकेट के पीछे. देखिए क्या हुआ था. ऑफ टाइम के बाहर गेंद थी. इस बार गेंद हाथ में नहीं आई. उसके बाद में उमर खान तो रन नहीं देना चाहते थे. ऋतिक जैसू के पता था ये आखिरी गेंद है. उसके बाद में उमर खान रिएक्ट हुए और विकेट की भी थोड़ी खराब रही है. उसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया. पहली पारी की कहानी. पहली पारी में रन संख्या अगर देखें तो रन बने हैं 84. 85 रनों का लक्ष्य रहेगा इस मुकाबले में. आता वेळ झाले. पुन्हा एकदा देवराज गरगटे या ठिकाणी जॉईन होतील आणि लकी ड्रॉचा धमाका. बंपर प्राइस आहे एक हिरो कंपनीची ब्रँडेड गाडी अर्थात बाईक. परंतु त्या पलीकडे आज 16 जणांना कोणती पारितोषिक मिळणार. अगदी 100 रुपयामध्ये 16 भाग्यवान विजेते कोण आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. 85 धावांचा पाठलाग कसा केला जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु मध्यंतराला म्हणजे इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहणार आहोत लकी ड्रॉचा जबरदस्त धमाका. धन्यवाद प्रशांत सर. क्रीडा रसिकांच्या मनोरंजनासाठी गेली 4 रात्र आपण प्रत्येक रात्री 16 भाग्यवान विजेते इथे काढतोय. आज देखील तेवढेच 16 भाग्यवान विजेते काढणार आहोत. बघूया कोण ठरतात 16 भाग्यवान. मी 5 लहान मुलांना इकडे बोलवेन. 5 लहान मुलं. तू एक ये. तूच
अजून 4 लहान मुलं प्रेक्षकांमधून भाग्यवान विजेते काढण्यासाठी, चिठ्ठी काढण्यासाठी 5 भाग्यवान विजेते काढण्यासाठी लहान मुलं 5 येऊ देत. ये तू चष्मा इधर आ, इधर आ. यंग बॉयज क्रिकेट क्लब सावडे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2024 सह्याद्री क्रीडा संकुलावर खचाखच भरलेलं हे स्टेडियम आणि आपण पैगंबर हुसेन भाऊद्दीन आटेकर व्यासपीठावरून आता लकी ड्रॉ सोडत काढणार आहोत. चला तर मग पहिला भाग्यवान विजेता, पहिलं बक्षीस आहे चला पहिलं बक्षीस इस्त्री. क्या बात आहे. या छोट्याकडून आपण काढायचं आता पहिलं बक्षीस. एक निकाल, एक 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 चिट्ठी. मनीष कुमार कुपन क्रमांक, मनीष कुमार कुपन क्रमांक 132. मनीष कुमार इस्त्री, मनीष कुमार. तिरुपती कंस्ट्रक्शन नाही, टीके आहे. गाव कुठलं? टीके आहे. चला ये पुढे. चिठ्ठ्या जरा या बॉक्स मधून, आता या बॉक्स मधून एक चिठ्ठी काढायची. पुन्हा एकदा बक्षीस क्रमांक 2 इस्त्री दे त्यांच्याकडे वाचायला. अक्षर अमोल सावर्डेकर, अक्षर अमोल सावर्डेकर 380 कुपन क्रमांक इस्त्री. इथे असतील तर ताबडतोब यायचं नाही, आपलं बक्षीस घेऊन जायचंय. इस्त्री तिसरं बक्षीस पुन्हा एकदा इस्त्री. विकास घाग दहिवली, विकास घाग दहिवली कुपन क्रमांक 047 विकास घाग दहिवली. 3 इस्त्री झालेले आहेत. त्यानंतर आता चौथं मिल्टन 3 मिल्टन, वॉटर मिल्टन क्रमांक 1. कोण आहे अजून? अनंत राऊत असुर्डे, अनंत राऊत असुर्डे वॉटर मिल्टन कुपन क्रमांक 1712. बंधू आपल्या हस्ते पुन्हा एकदा वॉटर मिल्टन. स्वामिनी शेट्टी मुंबई, स्वामिनी शेट्टी मुंबई, मुंबई पर्यंत आपला वॉटर मिल्टन जाणार आहे. कुपन क्रमांक 1537. पुन्हा एकदा साजनबाई. वॉटर मिल्टन क्रमांक 3 अशोक काजरोळकर.
अथर्व अशोक कादरोळकर 1793. हेअर ड्रायर साठी या, हेअर ड्रायर साठी हेअर ड्रायर रोजमारिया रोज ये. अवी कडुळकर 298 कुपन. अवी कडुळकर फ्राय पॅन साठी आपण काढतोय भाग्य विजेता. बंपर घेऊया मोठा. श्री संजय पाकळे सावर्डे फ्राय पॅन. आता डिनर सेट साठी आपण साई पाकळे यांना सांगूया डिनर सेट काढायला. डिनर सेट देवांग भालेकर 2833 डिनर सेट. स्मार्ट वॉच साठी अनिरुद्ध निकम यांना सांगूया भाग्य विजेता कोण येतोय बघूया. स्मार्ट वॉच अगदी तळातून चिठ्ठी काढली बघूया कोणाच्या नावाची निघते. वेद विपुल घाग स्मार्ट वॉच कुपन क्रमांक 2882. आणि विजेत्याचं नाव आहे आदिती संदेश वनगे 2877. आदिती संदेश वनगे. ब्लूटूथ स्पीकर बॉक्स अरविंद भंडारी सर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ब्लूटूथ स्पीकर बॉक्स. सुलोचना चव्हाण सावर्डे कुपन क्रमांक 2253 ब्लूटूथ स्पीकर बॉक्स. ज्यांची नावं वाचतोय जवळ असतील तर लगेच आपलं बक्षीस घेऊन जायचंय. त्यानंतर मिक्सर विजय भोवड आपल्या शुभ हस्ते मिक्सरचं पारितोषिक. दिनेश डेरे सावर्डे दिनेश डेरे कुपन क्रमांक 2724 दिनेश डेरे
त्यानंतर गॅस शेगडी. मी सावडेकर मॅडमना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गॅस शेगडीचा विजेता काढायचा आहे. भाग्यवान विजेता गॅस शेगडी, विजेता किंवा विजेती, बघूया गॅस शेगडी कुणाच्या नशिबात आहे. अनिकेत घडशी मांडकी, अनिकेत घडशी 1350, कुपन क्रमांक 1350, अनिकेत घडशी. आणि आजच्या दिवसातील बंपर मोबाईल, मोबाईल, मोबाईल. दीपक दादा आपणास विनंती करतो आपण मोबाईलचं बक्षीस, भाग्य विजेता कोण आहे बघूया. व्यवस्थित चिठ्ठ्या खालीवर झालेल्या आहेत. नक्कीच बक्षीस लांब गावात जाणार, एवढं नक्कीच रत्नागिरीला जाणार असं वाटतंय, बघूया. मैच कंटिन्यू, ओवर टू कॉम बॉक्स. शुक्रिया देवराज सर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं यंग बॉयज क्रिकेट क्लब प्रेसिडेंट आमदार शिखर निकम चषक 2024. 2 ओवर की जो कहानी रही है बहुत ही बढ़िया रही है, अच्छी गेंदबाजी रही है बिलाल और अनिकेत सानप द्वारा. ओंकार मैदान के अंदर आए, ओंकार पोकले टीम के कप्तान, जिनके ऊपर रहेगा पूरा दारोमदार. टीम के कप्तान मैदान के अंदर ओंकार, एक तरफ अनिकेत को दोबारा मौका मिलता हुआ. पहले ओवर में बढ़िया गेंदबाजी रही है, अनप्लेबल रहे थे अनिकेत सानप. अमित तांबे ऑन साइड पर खेल दिया, डीप स्क्वायर लेग पर बॉर्डर पर गेंद के नीचे खिलाड़ी अनिकेत को मिला विकेट और अमित तांबे बैक टू द पर्पल एंड गॉन. लक्ष आणि आता 3 गडी बाद झालीत. दबाव पाहायला मिळतोय 11 स्टार या टीमवर. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग ते करायचं आणि आता समीकरण 23 बॉलमध्ये 76 दबा बनवायचा असेल इथून पुढे जिंकण्यासाठी. गोपी, इसका मतलब है कि कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है. नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं अंकुश लोहा. एनबी ट्रॉफी में पहले संस्करण में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी फाइनल के मैच में, ग्रैंड फिनाले में. तो इनके ऊपर भी निगाह रहेगी, काबिलियत है. लेकिन एक तरफ अगर देखें तो गोपी इस मुकाबले में जबरदस्त गेंदबाजी अनिकेत सानप की रही है. इससे पहले सनी ने प्रभावित किया था, लेकिन इस मुकाबले में जब 85 रन आप डिपेंड करना चाह रहे हैं तो सटीक लाइन पर गेंदबाजी हो रही है गेंदबाज अनिकेत की तरफ से. अगदी चांगली गोलंदाजी करतोय. या डावाच्या पहिल्या बॉलवर एक मोठी विकेट राहुल लोहारला तिथे बाद केला अनिकेत सानपने आणि या ओव्हरमध्ये देखील एक विकेट घेत असताना या टीमला तिसरा धक्का दिलाय. पण तो मॅच इथून देखील बनू शकेल. तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटने मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि ती ताकद अंकुश लोहारकडे आहे आणि त्याच्या बरोबरीने टीमचा कॅप्टन सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय ओंकार पोकळे. हा देखील खेळाडू विस्फोटक आहे, पण तो आता मोठी फटकेबाजी करावीच लागेल. अनिकेत अपने बॉलिंग पार्ट पर तैयार. इस वक्त बल्लेबाज
अंकुश लोहार लेफ्ट हैंडर बल्लेबाज हैं, ओंकार पोकले के ऊपर सबकी निगाहें हैं। इस ओवर की अगली गेंद, ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। क्योंकि पहले इन्होंने जो राइट हैंडर बल्लेबाज आए तब इनको बहुत तकलीफ दी है। बहुत बढ़िया लेग ब्रेक गेंदबाजी। अब लेफ्ट हैंडर आए हैं ना तो टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंदें, क्या करेंगे तो क्या करेंगे बल्लेबाज, दोनों तरफ हरकत कर रहे हैं। यावेळी फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला बीट केल्यानंतर लॉंग ऑफ मध्ये बॉल जाईल, तिथे क्षेत्ररक्षक एकदम इथे प्राप्त होईल। अनिकेत सानपकडे तीच तर खासियत आहे, एकाच ऍक्शन मध्ये तो खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चांगली टर्न करू शकतो आणि त्यामुळे लेफ्ट हँडर किंवा उजव्या हाताचा फलंदाज जरी स्ट्राइकिंग एंडला असेल तरी चांगली कटर तो पेश करतो। बिल्कुल सही, बहुत बढ़िया गेंदबाजी अभी तक रही है। गेंदबाज अनिकेत सानिप द्वारा, स्ट्राइकर एंड पर ओंकार पोकले, बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी है, टीम के कप्तान। इस ओवर की अगली गेंद, बैकफुट जाके गेंद को ऑन साइड पर खेल दिया है। मिड विकेट पर पहुंचने पर खिलाड़ी तैनात है। अनिकेत के खिलाफ कोई जोखिम नहीं उठा रहे हैं बल्लेबाज, उनको पता है कि अभी तक इन्होंने विकेट चटकाए हैं, दबाव बल्लेबाजों पर बनाया है, तो स्ट्राइक रोटेट करने की कोशिश दोनों बल्लेबाजों द्वारा। परंतु आता एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये, काही फटके मोठे इथे येणं गरजेचं आहे टीमसाठी। यावेळी उलटा फटका घेण्याचा प्रयत्न, स्विच साठी प्रयत्न जरूर केलाय, परंतु बॉल थोडासा खाली राहिलाय। विकेट किपरच्या हातात जात असताना बॉल येतो इथे डॉट बॉल। धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 11 धावा गडी बाद झालीत आतापर्यंत, 3 गडी बाद, 85 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये, एक मोठं टार्गेट। अडकवणारी सुरुवात, त्यानंतर आपण पाहिलं तर रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट देखील घेतल्या गेल्या आणि आता पूर्णपणे दबावात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। अनिकेत तयार, यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, चांगली फिल्डिंग, एकच रन इथे मिळते। अंकुश लोहारला सिंगल इथे प्राप्त होत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 12, 3 गडी बाद। हे षटक समाप्तीच्या दिशेने चाललंय, 3 षटकांचा खेळ संपलाय, चांगली गोलंदाजी राहिली। 2 षटकांचा स्पेल इथे पूर्ण करत असताना अनिकेत सानपने धावा खर्च केल्यात, तब्बल 8 आणि गडी बाद केलेत, 2 गडी त्यांनी बाद केलेत। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन किया और प्रमुख गेंदबाज के तौर पर आपने स्ट्राइक किया, उसके साथ अगर देखें तो नपीतुली गेंदबाजी आपने की है। 3 ओवर के बाद रन संख्या अगर देखें तो टोटल बन गया है स्कोर 12 रन और अंकुश लोहार के ऊपर सबकी निगाहें हैं। इनका इंटेंट क्या होगा, अब दबाव तो आपके ऊपर है। 85 रनों का लक्ष्य बहुत बड़ा है। बिलाल को मौका मिला है गेंदबाजी करने के लिए, कॉम्पैक्टेंसी गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अंकुश लोहार, 18 गेंदें और 73 रनों की जरूरत है। इसका मतलब बल्लेबाजों के लिए दिल्ली बहुत दूर है, लेकिन गोपी इस ओवर को आप बड़ा करेंगे तो मजा आएगा, मैच में कमबॅक करने का मौका आपको भी मिल सकता है। 18 बॉलमध्ये 73 धावांची इथून पुढे गरज या मॅचला जिंकण्यासाठी, परंतु थोडंसं कठीण वाटलं तरी अशक्य नाहीये। शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, फटकेबाजी करावी लागेल आणि या षटकात मोठे फटके जरूर खेळावेच लागतील। ओव्हर नंबर 4 साठी बिलाल, त्याच्यासमोर असेल अंकुश। बिलालचा पहिला चेंडू टप्पापर्यंत मागे चालले, विकेट किपरला बीट करत असताना आणि एक धाव देखील पूर्ण केली जाते। पंचांचा निर्णय बाईचा, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप सफल झाल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, त्यानंतर फॉलो केलं बिलालने आणि हा बॉल विकेट कीपरच्या हातात चाललाय, पण तिथे धाव देखील मिळते बाईच्या स्वरूपात। धावा येणं गरजेचं आहे प्रशांत जी। बिल्कुल सही कहा आपने, रन एक बार फिर आना बहुत जरूरी है, स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है। अपने बोरिंग मार पर गेंदबाज तैयार और टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी देर नीचे रही है, ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। मिड विकेट पर पहुंचने पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करे थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। आपके स्क्रीन पर आप देख रहे हैं इस वक्त पिंटू शेट पाकड़े, उनके साथ सिद्धेश ब्रीत बंधु। ये टूर्नामेंट बहुत महत्वपूर्ण है दोनों टीमों के लिए, इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर। इथे बॉल मागे चाललाय, एक धाव प्राप्त केली जाते। अंकुश आणि त्याच्याबरोबरने टीमचा कॅप्टन ओंकार पोकळीला आपण पाहतोय। ओंकार पोकळीकडे ते सामर्थ्य, पण तो फटकेबाजी होत नाहीये। गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले, फलंदाज सध्या बॅकफुटला, परंतु इथून प्रयत्न केले तर नक्कीच कमबॅक होऊ शकेल। गोलंदाज बिलाल पुन्हा एकदा तयार होत असताना टप्प्याचा बॉल ऑन साइडला पाठवलाय, गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा षटकार येतोय, रन मिळतील 6।
ओवर की बात करें तो बहुत महत्वपूर्ण ओवर बिलाल का। चौथी ओवर का खेल, स्कोर अगर देखें तो रन संख्या 21 रन 21। इस बार ऑनसेट पर खेलते हैं, बॉर्डर पर खिलाड़ी लॉन्ग ऑन पर मौजूद है। मंगेश भाई तीन गेंद को फील्ड किया, एक रन लेने का मौका। देखिए अब जिम्मेदारी बल्लेबाज अंकुश लोहार की है, वो किस अंदाज से खेलेंगे वो देखना बहुत जरूरी। एक तरफ कप्तान ओंकार बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। एकेरी दुहेरी धाब्याने आता काही चालणार नाही, कारण रिक्वायर्ड रन रेट आता पुढे चाललाय, त्यामुळे रिक्वायर्ड रन रेटवर देखील नजर ठेवावी लागेल. अंकुशसाठी हा बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू मागे जात असताना कव्हर्समध्ये खेळलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होईल, परंतु दुसरी धाव इथे मिळणार नाही, एकच धाव मिळते. रिक्वायर्ड रन रेटची आपण चर्चा केली, रिक्वायर्ड रन रेट आता पुढे चाललाय, त्यामुळे आता थोडासा त्याचा देखील दबाव असेल फलंदाजांवर. यावरमध्ये एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर बिलारने चांगलं कमबॅक केलं आणि अखेर 4 षटकांचा किती संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 23, 3 गडी बाद. 12 गेंदों का खेल और जीतने के लिए 62 रनों की जरूरत है, तो दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है. जब 85 रन बने ना तो मनोवैज्ञानिक दबाव पूरी तरह से वो बल्लेबाजों की तरफ चला गया. अनिकेत सानप ने शानदार गेंदबाजी की, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए एक बार फिर लेग ब्रेक किया, ऑफ ब्रेक किया, दोनों तरफ से गेंदों को घुमाया. और जब आप हरकत करते हैं तो बरकत आपको मिलती है. प्रेशर बनाया नबीतुल्ली गेंदबाजी करते हुए, और अब 12 गेंदों में 62 रन बनाना वैसे चैलेंज है बल्लेबाजों के लिए. ओव्हर नंबर 5 साठी फैजल, अंकुशसाठी पहिला बॉल, बॉल पुढे टाकलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, बॉल हवेत, चांगला झेल, मंगेश बैठीने झेल घेतलाय, फलंदाज बाद. खान की शानदार बल्लेबाजी, और उसके बाद में अगर देखिए तो प्रीतेश जोशी का अच्छा फिनिश. तीनों बल्लेबाजों ने अपने किरदार को निभाते हुए अपने टीम की जरूरत को समझते हुए पॉजिटिव सोच के साथ बल्लेबाजी की है. मिलिंद चौधरी, टिल्लू चौधरी मैदान के अंदर बहुत बढ़िया बल्लेबाजी जरूर करते हैं, लेकिन इस वक्त अगर देखिए तो आपके ऊपर दबाव है. आपण यावेळेला पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती दीपक पवार, त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं पिंटू शेट पाकळे, सिद्धेश ब्रीत, टिल्लू चौधरी के ऊपर सबकी निगाहें हैं. 11 गेंदे 62 रनों की जरूरत है. बल्लेबाजों के लिए दिल्ली बहुत दूर लग रही है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक रहा है. फैजल अपनी बॉलिंग मार पर तैयार. टिल्लू चौधरी इस वक्त सामना करेंगे. सेटमेंट पॉइंट, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात. इस बार बढ़िया स्ट्रोक है, आंसर पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, एक रन लेने का मौका उनका अपने पास स्ट्राइक रखेंगे. अभी यहाँ से 2-3 बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश तो जरूर करेंगे. काबिलियत है इस बंदे के अंदर, टीम की कप्तानी भी कर रहे हैं. अफजल धीरे धीरे अपनी बॉलिंग पर आ रहे हैं. बिलाल ने शानदार गेंदबाजी की. उसके बाद में अगर देखें तो अनिकेत सानप का रोल बहुत ही बढ़िया रहा है, सफल गेंदबाज हैं श्रीराम नेवली टीम के. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद उंगलियां फिरते हुए बिलाल और अफजल के बीच एक चर्चा हुई थी. आपण तटकरे साहेबांना देखील पाहू शकता मंचावरती. हॉटेल अभिषेक मालवणी खायचं तर इथंच जायचंय. इस बार ऑन साइड पर गेंद को खेला गया और एक रन मिलेगा. सिंगल डबल के ऊपर अगर निर्भर रहेंगे तो कुछ परेशानी नहीं होगी, खास करके वह गेंदबाजों के लिए. श्रीराम नेवली की गाड़ी जो है बिल्कुल पटरी पर है, धीरे धीरे अपने जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, गेंद को खेलता डिस्को लेग बॉर्डर की तरफ, खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका. तो देखिए क्या कमाल का प्रदर्शन रहा है गेंदबाजों का. गेंदबाजी का यूनिट बहुत अच्छा श्रीराम नेवली टीम का. श्रीराम नेवली ने बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी और बल्लेबाजी की है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार. फैसल, ओ बढ़िया गेंद थी, अकवर्ड पोजीशन में आए बल्लेबाज, टप्पा खाने के बाद उछालता, गेंद अंदर की तरफ आती भी और उछाल भी था. थोड़ा परेशान हुए ओंकार. अपर कट बिल्कुल, लेकिन पीछे अनिकेत बहुत दूर है, ज्यादा कुछ एफर्ट लगाने की भी जरूरत नहीं है, क्योंकि अभी पता है उनको चिकन चक्कर है गेंदबाजों ने. बेहतरीन गेंदबाजी कर रहे गेंदबाज फैसल.
अब हमें गेंद चिप किया, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी एक हाथ से कैच पकड़ने की कोशिश। बिलाल 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 चेहरे पर थोड़ी मुस्कुराहट है। सुंदर गेंदबाजी इस ओवर में फैसल दौरा। और 5 ओवर का खेल, 5 ओवर में रन संख्या अगर देखें तो टोटल बन गया है 28 रन। जीतने के लिए 85 रनों की जरूरत है। 11 स्टार और श्रीराम न्यूली के बीच आज के दिन का अहम मुकाबला। 6 गेंदें और 57 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। जीत की सुगंध आ रही है, बिल्कुल जीत की सुगंध आ रही है इस वक्त श्रीराम न्यूली टीम को। उमर खान को मौका मिला। आज बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी के उमर खान ने 30 रन बनाए थे। प्रीति जोशी के बल्ले से 8 रन और मंगेश ने लाजवाब बल्लेबाजी करते 26 रन बनाए। तो कभी इस मुकाबले में लाजवाब कंट्रीब्यूशन रहा, बैटिंग ऑर्डर बहुत अच्छा रहा और अपने किरदार को समझते हुए शानदार बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी रही है श्रीराम निवली के सारे खिलाड़ी द्वारा। सामना पूर्णपणे झुकलाय आता। श्रीराम निवळीच्या दिशेने औपचारिकता इथून पुढे पूर्ण केली जाईल। 45 धावांचं लक्ष्य आता पहा हे समीकरण 5 बॉलमध्ये 55 बनवायचेत, त्यामुळे इथून पुढे आता या 5 बॉलवर औपचारिकता पूर्ण केली जाईल असं चित्र पाहायला मिळतंय। स्मार्ट नेट रत्नागिरी टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस वॉस की तरफ आना है। एक्शन रिप्ले देखें, मौका बिल्कुल मिला और बाजू खोलते हुए बल्लेबाज। अच्छा स्ट्रोक ओंकार का। इस बार लेग ब्रेक है, टीपा खाने के बाद बाहर की तरफ निकलते हुए गेंद, वाइट बॉल का इशारा। उमर खान गेंदबाजी कर रहे हैं। देखिए ऐसे कुछ खिलाड़ी हैं जो बल्लेबाजी भी बहुत बढ़िया करते, लगातार गेंदबाजी नहीं करते निरंतर के साथ, लेकिन जब अच्छा प्लेटफॉर्म बना हुआ है, आपका पलड़ा भारी है, तो एक प्रयोग कर रहे हैं मैदान के अंदर उमर खान। लेग ब्रेक गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी, टिप्पा खाने के बाद घुमाव मिल रहा है। खानों के खान उमर खान रन में बहुत बढ़िया तरीके से बनाए, 30 रन, अच्छा योगदान। छोटी गेंद बैकफुट चले गए, शॉट ऑफ पुल किया, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, भागने की जरूरत ही नहीं है, उनको पता है कि यहां से आप जीत नहीं सकते हैं, तो कप्तान ज्यादा से ज्यादा अपने पास स्ट्राइक रख रहे हैं। मिस टाइम स्ट्रोक, उमर खान गेंद के नीचे और ये कैच लपक लिया। रोनकरात को मौका मिला बल्लेबाजी करने के लिए और फिलहाल ओंकार बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। यंग बॉयज क्रिकेट क्लब प्रेजेंट आमदार शिखर निगम चषक 2024। आज कुणाल दाते बहुत मूड में लग रहे हैं, बहुत अच्छी कमेंट्री भी सुना रहे हैं। आज कॉम्बॉक्स का माहौल कुछ अलग ही लग रहा है। चंद्रकांत शेट्टी पिछले 3-4 दिनों में बहुत ही बढ़िया योगदान सबका रहा है। इस वक्त गेंद को खेल दिया फाइन लेग पर, अच्छा स्ट्रोक, रोहन करात का गेंद बॉडी लाइन की तरफ जा रहे हैं 4 रनों के लिए। ये मुकाबला शानदार तरीके से श्रीराम न्यूली टीम ने